माफ करा, आत्तापर्यंतचा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी एन्जॉय केला, आवडला आपल्या सगळ्यांना. कार्यक्रम प्रतिसाद खूप चांगला होता. पण याच्यानंतरचा कार्यक्रम आम्ही साजरा करू शकणार नाही, याच्याबद्दल माफी मागतो आपल्या सगळ्यांची. याच्यानंतरचा कार्यक्रम होऊ शकणार नाही, कारण आत्ताच एक बातमी मोबाईलवर आलेली आहे, त्याच्यामुळे इथून पुढचा कार्यक्रम आम्ही नाही करू शकत. ती बातमी अशी आहे की इथे एक छोटासा सत्कार समारंभ होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही येऊ. 5 मिनिटाकरता आम्हाला विश्रांती द्या. सत्कार समारंभ होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपल्यासमोर आम्ही करतो. धन्यवाद. धन्यवाद रसिक प्रेक्षकांना. पुरंदर मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ पुरंदर आणि ग्रामीण संस्था पुरंदर हवेली आयोजित दीप संध्या 2025 कार्यक्रमानिमित्त उपस्थित पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष माननीय शेखरजी वडणे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या आयोजिका राजवंताई संजयजी जगताप, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन त्यांचा आदराचा सत्कार करावा म्हणून. राजवर्धिनी वहिनी आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे असोसिएशनचे माजी अध्यक्ष माननीय डॉक्टर रावळ सर असतील, डॉक्टर खाडे सर असतील, डॉक्टर वाघ सर, डॉक्टर बांदेकर सर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. डॉक्टर संदीप फोले सर, डॉक्टर संदीप फोले सर, रोटरीचे अध्यक्ष प्रमोदजी धनावडे सर, आपण व्यासपीठावर यावं. तुषार बंडे जगताप संचालक आणि सर्व कार्यकारिणी, जेवढे काही कार्यकारिणी सदस्य असतील त्यांना सर्वांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचे. नजर चुकीने काहींची नावं राहू शकतात माझ्यावर. माननीय सचिनजी निरगुडे सर, आपणास विनंती की आपण व्यासपीठावरती यायचे. आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचंच मी खरोखर मनापासून आभार मानतो. यानंतरही अजून 1 तास कार्यक्रम चालणार आहे. त्यानिमित्तानं मी सर्वांना एक विनंती करतो की कुणी आपण या ठिकाणाहून जाऊ नये. कार्यक्रम अजून पुढे वाढत जाणार आहे आणि रंगती जाणार आहे. मी सह्याद्री हॉस्पिटलचे मार्केटिंग मॅनेजर माननीय निलेशजी काळे सरांचा सन्मान या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय शेखरजी वडणे साहेब आणि त्याचप्रमाणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयदादा कोलते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. संस्थेच्या संचालिका, ग्रामीण संस्था संचालिका राजवंताई संजय जगताप. खूप खूप आभारी आहोत. गेली 5 वर्ष झालं सह्याद्री हॉस्पिटल आम्हाला अशा प्रकारचं सहकार्य करत असतं. कुठलाही मोठा कार्यक्रम करायचं म्हटलं तर काही गोष्टींचं पाठबळ हवं असतं. त्याच्यामध्ये आम्हाला सह्याद्री हॉस्पिटल दरवेळी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करतं. त्याबद्दल पुरंदर मेडिकल असोसिएशन असेल, रोटरी क्लब ऑफ पुरंदर असेल, ग्रामीण संस्था आपलं खूप खूप मनपूर्वक आभारी आहे. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शेखरजी वडणे साहेब यांचा सन्मान माननीय ग्रामीण संस्थेच्या संचालिका अध्यक्षा माननीय राजवर्धिनी संजय जगताप यांनी करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचा विजयदादा कोलते साहेब यांचा सन्मान रावळ सरांना मी विनंती करतो. पुरंदर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर रावळ सरांना मी विनंती करतो की आपण विजयदादा कोलते सरांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे
रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोदानंद तनवडे यांना मी विनंती करतो की त्यांनी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीपांना कोमट यांचा सन्मान या ठिकाणी करावा. नजरकेली आमच्या पंचायत समितीचे सदस्य आणि आमच्या मार्गदर्शिका सुनीताकांत कोलते यांना व्यासपीठावरती येण्याचं मी या ठिकाणी विनंती करतो. सर्व उपस्थित मान्यवरांचं मी या ठिकाणी खूप असे आभार मानतो आणि आमची संयोजन समिती पुरंदर मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स असतील, रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे सर्व सभासद असतील आणि ग्रामीण संस्थेचे सर्व संचालक असतील यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचप्रमाणे जे सासवडकर नागरिक या ठिकाणी दरवर्षी आम्हाला आमचा कार्यक्रम फक्त सोशल मीडिया थ्रूच आमचा पोस्ट होत असतो, पण तो सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतात आणि खास करून पत्रकार संघाचा मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी इन्स्पिरेशन दिल्यामुळं गेली 20 वर्ष तुम्ही कार्यक्रम करताय आणि गेली 5 वर्ष आम्ही तुमच्या मागे येण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला माहिती आहे आम्ही तुम्हाला गाठू शकणार नाही, पण एक वेळ अशी येईल की आपल्या दोघांचा संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम असेल आणि त्याला सासवडकर जनता नक्कीच प्रतिसाद देतील हेच या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि मी थांबतो. संध्या हा कार्यक्रम साजरा केला जातोय आणि सासवडकर रसिक भरभरून त्याला प्रतिसाद देत आहे. सकाळी दीपावली पांडेचा कार्यक्रम होता, संध्याकाळी पुन्हा जेजुरीला असाच एक कार्यक्रम आहे आणि सासवडला एक कार्यक्रम होतोय. त्याच्या आधी 2 दिवस संदीप तुम्ही कार्यक्रम केला. खरोखर सासवड हे सांस्कृतिक शहर, साहित्य, कला, क्रीडा या दृष्टीने वाटचाल करणारा आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं, ज्या समाजामध्ये साहित्य, कला, क्रीडा याची रेलचेल आहे तो खरा श्रीमंत समाज. असा एक अत्यंत श्रीमंत समाज हा सासवडमध्ये आपण पाहतोय. मी सगळ्या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.